भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा दया माझी प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. राहो पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा तुझी आण पंढरीनाथा. भगवंता, कायिक नियम, मानसिक नियम आणि आता वाचिक नियम नामदेव महाराज भगवंताला सांगतायत बरं का. मी हे नियम केलेत. खरं तर नियम करणारी माणसं खूप दुर्मिळ आहेत. माऊलींनी सुद्धा सांगितलंय, नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नियम करणारी माणसं खूप दुर्मिळ आहेत आणि त्या पद्धतीने व्रतस्थ राहून परमात्मा प्राप्ती करता प्रयत्न करणारी मंडळी, त्यामुळे भक्तीचा दिखावा करणारी मंडळी भरपूर असतील, प्रदर्शन करणारी मंडळी बरीच असतील, पण परमात्म्याकरता खरंच तळमळणारी नामदेव महाराजांसारखे विरळे संत होते. नामदेव महाराज म्हणतात की आता माझ्या मुखामध्ये अखंड भगवंता तुझं नाम राहिलं पाहिजे. तुझं नाम मंगल आहे आणि मंगल असलेल्या भगवंता तुझं नाम सुद्धा मंगल आहे, तू मंगलकारक आहेस. आणि असं तुझं नाम माझ्या मुखामध्ये का येत नाही हा प्रश्न नामदेव महाराजांना वारंवार पडत होता. नामाचे प्रचारक होते नामदेव महाराज. ज्यावेळी 5व्या वर्षी अलौकिक सिद्धी प्राप्त झालीच, कीर्तन इतकं सुंदर करायचे पंढरपूरच्या वाळवंटामध्ये, नवे संपूर्ण भारतभर भगवंताच्या नामाचा प्रसार आणि प्रचार नामदेव महाराजांनी केलाय. भक्तीची पताका फडकवत ठेवली. सुंदर प्रचार प्रसार करावा नामदेव महाराजांनी त्या नामाचा. वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम, चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. तुझं नाम मंगल आहे, पण माझं मन ते नाम घ्यायला तयार नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा न घे. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि कपंथा जाशी झणी. आम्ही सगळं करतो पण भगवंताला जे आवडतं ना ते नेमकं करत नाही. देवाला काय आवडतं? देवाला त्याचं नाम आवडतं, देवाला त्याच्या कीर्तीचं गायन आवडतं. म्हणून कीर्तनामध्ये भगवंत नाचतो. नामदेवांच्या कीर्तनामध्ये नाचत होता देव. इतका नाचत होता की पितांबर सुटलं तरी सुद्धा त्याचं भान नाही त्याला राहायचं. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. ओ नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञान देवा भंग, जनी म्हणे बोला ज्ञान देवा भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे देवा ज्ञान देवा भंग, जनी म्हणे देवा देवा भंग. भगवंताला त्याचं नाम आम्ही गायलं तर ते त्याला आवडतं. म्हणून तर कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, पंढरीचा राव उभा असे. त्याला त्याचं कीर्तन आवडतं. मला सांगा, आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की नाही? जागे आहेत का आपण? आपण जागे आहेत ना? मी असं म्हटलं, आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की नाही? हा, मग त्याचे म्हणजे बघा, लोकांनी आपल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे हा अनेकांचा समज असतो, धारणा असते. आमच्या महिला वर्गावर तर बऱ्याचदा एक असं एक आमच्याबद्दल असं बोललं जातं की 4 कोडोलीच्या बायका एकत्र आल्या समजा
की त्यांच्याकडं सगळं कोडोलीचं वर्तमानपत्र मिळेल. तुम्ही म्हणाल ताई महिला कीर्तनकार असून तुम्ही आमची निंदा करता. निंदा नाही करत. सांगू का, आपल्यावरचा हा जो ठपका आहे ना, आपली निंदा करतात ना, जरा बाजूला करूया. काही चर्चा भगवंताच्या नामासंदर्भात काही बोलता येतंय का? बोलू ऐसे बोल. नामदेव महाराज म्हणले जेणे बोले विठ्ठल डोले. आमचं बोलणं असं असू दे की दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल परमात्मा डोलला पाहिजे. कधीतरी आपण असं बोलूया. म्हणजे आमच्या चर्चा असं असतात, तिचं काय झालं, ती कुणाबरोबर गेली, आणि ती तशीच तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको, हे सगळ्यांना सांगतो आम्ही. पण कधीतरी आपण अशी चर्चा करूया. आज ज्ञानेश्वरीच्या किती ओव्या वाचल्या, आज हरिपाठ म्हटलास का ग, आज दासबोध घेतलास का हातात, आज मनोबोधाचे काही श्लोक म्हटले का, आज गीतेचा अध्याय करायला घेतला का. म्हणजे येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती ना. माऊली म्हणतात त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकल. का आम्ही या ग्रंथांची कास धरायची, का भगवंताचं नाम घ्यायचं, संतांना काय गरज होती हो हे सांगण्याचं. वास्तविक ते कधीच मुक्त झाले होते. माऊली हरिपाठात म्हणतात मागिली या जन्मा मुक्त झालो, तरी सुद्धा आम्ही आलो, आम्ही वैकुंठीचे वासी आलो. याचे कारण असे का हो, कारण बघवलं नाही आम्ही या भवसागरामध्ये गटांगळ्या खातोय हे संतांना पाहवलं नाही, म्हणून आले, परत आले. आणि तुमचं माझं कल्याण व्हावं याकरता 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी दिली माऊलींनी आमच्यासाठी. जगाने दिलेले सगळे आघात सहन केले, पण अशी अक्षरं तुमच्या माझ्यासाठी दिली. ती अक्षरे नवती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका प्रगटली असे तुकोबराय म्हणतात. एकेका अक्षरात आहे माझा रमाकांत. इतकं सामर्थ्य आहे प्रत्येक अक्षराचं. प्रत्येक अक्षरात भगवंत आहे. आणि ते सगळं आम्ही बाजूला ठेवतो. आपण डॉक्टरकडे जातो बरं का, काही दुखणं खुपणं आलं की आम्हाला तो डॉक्टर नावाचा देव त्यावेळी आठवतो. डॉक्टरांकडे आम्ही जातो. मग डॉक्टर काय करतात, आम्हाला गोळ्या औषधं लिहून देतात, प्रिस्क्रिप्शन देतात. ते आम्ही मेडिकलमध्ये जातो. बऱ्याच जणांचं ते नेमकं काय लिहिलंय वाचण्याकडेही लक्ष नसतं, पण आम्ही इतका विश्वास ठेवतो त्या चिठ्ठीवर. लगेच जातो, गोळ्या औषधं घेऊन येतो आणि देवासमोर त्या गोळ्या ती औषधं ठेवतो आणि हळदी कुंकू आपलं वाहतो. बरोबर ना, आपण जागे आहे ना. असंच करतो ना आपण. नाही, आपण काय करतो, औषधं घेतो. जो काही कोर्स असेल 4 दिवसाचा 5 दिवसाचा, तो आनंदाने, का विश्वास आहे, डॉक्टरवर विश्वास आहे आमचा. मग अहो तुमच्या माझ्या कल्याणाकरताच ज्यांनी जन्म घेतलाय त्या संतांनी टाहो फोडून सांगितलं, नाम परते तत्व नाही रे अन्यथा, नाम परते तत्व नाही रे अन्यथा. नाम परते तत्व नाही रे अन्यथा, नाम परते तत्व नाही रे अन्यथा. वाया आणि पंथा जाशी धणी, वाया आणि पंथा जाशी धणी. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. सामान्य जनाविषयी कळवळा वाटला, प्रेम वाटलं, बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून तुमच्या माझ्याकरता पुन्हा पुन्हा अवतीर्ण झाले देवते संत निमित्त त्या प्रतिमा. प्रत्येक कुळात प्रत्येक जातीमध्ये संत आले आणि आम्हाला जीवन जगण्याचं एक सुंदर मार्गदर्शन करून गेले ना हो. नामदेव महाराजांनी किती सुंदर सांगितलं. बरं, हे फक्त भक्तीच्या प्रांतात आहे का, म्हणजे देवभक्तीच्या संदर्भात आहे का? नाही हो, देशभक्तीच्या संदर्भात सुद्धा हेच तत्व आमच्या क्रांतिकारकांनी, आमच्या समाज सुधारकांनी आणि आमच्या अनेक महापुरुषांनी हेच तत्व आचरलं. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यावेळी मध्य समुद्रामध्ये उडी घेतात त्यावेळी त्यांना विचारलं जातं, भीती नाही का वाटली तुम्हाला? सावरकर म्हणतात, मला गीतेचं तत्वज्ञान माहिती आहे, माझा आत्मा अमर आहे, संपेल तो देह, देह जावो अथवा राहो,
पण माझी मातृभूमी आजारी आहे, माझी आई जर संकटात आहे, ती पारतंत्र्यात आहे, तर तिला मुक्त करण्याकरता देह जावो अथवा राहो. मला सांगा काय वय होतं भगतसिंगांचं? 22-23 वर्ष. हे काही फासावर जाण्याचं वय आहे? पण नाही हो. ज्यावेळी फाशी देत होते भगतसिंगांना, त्यांची आई, त्यांची माता त्या कारागृहाच्या, त्या जेलच्या बाजूला, बाहेरच्या बाजूला भिंतीशी कान लावून रडत होत्या. मातोश्री, लोकांनी विचारावं, क्यों रो रही हो माता? भगतसिंगांच्या आईने सांगावं, मेरा भगत आज जा रहा है इसलिए मैं नहीं रो रही. माझा भगत आज फाशी जातोय, देशासाठी, मातृभूमीसाठी बलिदान करतोय, म्हणून मी नाही रडत आहे. मला भारत मातेला देण्याकरता माझ्याकडे एकच भगत आहे, म्हणून मला वाईट वाटतंय. असे 7 पुत्र जरी माझ्या पोटी जन्माला आले असते ना, तरी ते मी भारत मातेला दिले असते. देह जावो अथवा राहो. हे देशभक्तीच्या बाबतीतही हे तत्व, संतांचे विचार आमच्या देशभक्तांनी सुद्धा अनुसरले. कारण देश हाच देव. सावरकरांचं विधान आहे ना, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाला मी काहीतरी देणं लागतो. बघा ना, इतकी परिस्थिती आज विचित्र होऊन बसली. 22 जानेवारी रोजी काय घडलं या देशामध्ये? सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा इतिहास या भूमीमध्ये घडला. प्रभू रामचंद्र 500 वर्षांचा वनवास संपवून सिंहासनाधिष्ठित प्रतिष्ठित झाले. पण झालं असं की या 500 वर्षांमध्ये हिंदू बांधव अनेक जाती जमातींमध्ये वाटला गेला. 22 जानेवारी नंतर घडलं एकच, आमचे सगळे हिंदू अनेक जातीपातीमध्ये वाटले गेले आणि कितीतरी कोट्यावधींच्या संख्येमध्ये मुस्लिम एकत्र आलेत. असा परिणाम घडतोय. म्हणून सावरकर म्हणायचे की मला भीती मुस्लिमांची नाही, मला भीती ख्रिश्चनांची अजिबात नाही, मला भीती इंग्रजांची तर मुळीच नाही, मला भीती आहे ती हिंदू द्वेष्ट हिंदूंचीच म्हणाले. आमचीच माणसं आमचा घात करतात ना. जुन्या काळी सह्याद्री चॅनलवर एक मालिका लागायची, तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, आठवा? किती सुंदर आमचा काळ होता ना हो. म्हणजे टीव्ही कलर नव्हता, टीव्ही साधा होता, ब्लॅक अँड व्हाईट होता, पण माणसाची मन रंगीत होती. स्नेह होता, आपुलकी होती, एकमेकांबद्दल आर्द्रता होती, प्रेम होता. असा तो दार लावायचा टीव्ही असायचा बघा घराघरामध्ये. काही घरामध्ये तर इतकं रामायण महाभारत त्या टीव्हीला लागलं. माझी आजी तर इतकी देवभोळी, ती उदबत्ती ओवाळायची टीव्ही पुढं. काही लोक नारळ फोडायचे रामानंद सागरांचं रामायण लागलं की. इतकं बरं. घरातलं एक माणूस कायम अँटिनेवर असायचं, मुंग्या. ते हलवाय गेल्या क्या आल्या क्या नाही का. मग घरामध्ये त्याच्यावरनं भांडणं व्हायची, आता पुढचा एपिसोड मला बघू दे, आता तू. आणि मग इतका आनंद होता. माणसं गरीब होती पण मनाची श्रीमंती फार सुंदर होती, संस्कारांची श्रीमंती होती. घराघरामध्ये सगळं, घरामध्ये माणसं, जेवणारं माणूस छान बसून वाढायचं, जेवायचं, आणि वाढणारं माणूस आग्रह करून करून वाढायचं. आता उलट झालंय, आता उलट झालंय. वाढणारा माणूस उभा आहे एका जागी आणि जेवणारा माणूस 10 ठिकाणी जागा मिळते का बसायला, फिरत फिरत जेवतंय. बुफे. मग आम्ही कुठे गेलो? पूर्वीचा काळ असा होता, घराघरामध्ये एखाद्याच्या घरात दूध नसलं ना तर लोक म्हणायचे काळा चहा, कोरा चहा देतात. गरिबी असायची. पण आता ती श्रीमंतीचं लक्षण होऊन बसलंय. ब्लॅक टी, लेमन विथ जिंजर टी. का हो? आमची संस्कृती इतकी सुंदर आहे. अहो, नवीन मुलं प्रश्न विचारतात, आरतीवरनं हात का फिरवायचा? आरती करतो आपण देवाची, आरती घे बाबा असं एखाद्या लेकराला सांगितलं तर ते घ्यायला तयार नसतं. मग त्याला सांगूया समजून की अरे बाबा, आमच्या पूर्वसुरींनी, आमच्या संत महात्मांनी, आमच्या पूर्वजांनी हे का सांगितलं? कोरोनामध्ये कापराचं महत्त्व आपल्याला कळलं. मग घराघरात गाडीमध्ये कपूर लावायला सुरुवात केली लोकांनी. पण आमच्या संतांनी, आमच्या पूर्वजांनी आम्हाला किती श्रीमंती आमच्या संस्कृतीची सांगून दिली की आरतीवरनं हात फिरवायचा. कापूर आरती आहे ती, तिच्यावरून हात फिरवला की आपोआप हाताचं सॅनिटायझेशन होणार आहे, निर्जंतुकीकरण होणार आहे, आणि मग निर्जंतुक झालेल्या हातावरती पुढे प्रसाद घ्यायचा असतो. ही भारतीयांची श्रीमंती. पण आम्ही हे सगळं बाजूला टाकलंय बरं का. संतांनी टाहो फोडून फोडून सांगितलं. छत्रपती शिवप्रभूंनी आईकडून हे सगळे संस्कार घेतले, रामायण महाभारत शिकले. कीचकाची छाती फोडणारा भीम छत्रपती शिव शिकले, आणि म्हणून तर पुढे पराभव करता आला अफजल खानाचा. अनेक राक्षसांचा पराभव करता आला. भगवंताचं अधिष्ठान समोर ठेवलं
कारण देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. आणि भगवंता तुझं नाम इतकं गोड आहे, इतकं गोड आहे की ते आमच्या मुखामध्ये कायम असलं पाहिजे. हा नामदेव महाराजांचा अट्टहास. आणि पुन्हा नामदेव महाराज म्हणतात की देवा, हा जो मी नियम केलाय ना, बघा संत कसे असतात, हा जो कायिक, वाचिक आणि मानसिक मी नियम केलाय. वाचिक नियम काय? वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम, प्रेम मागून घेतलं. काय मागितलं नाथांनी? काय मागितलं? भक्ती प्रेमा वीणा ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा वीणा ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम. प्रेम मागून घेतलं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. भगवंता फक्त तुझं प्रेम दे, म्हणून तर ते प्रेम भंडारी ठरले. भगवंताचं अत्यंत लाडकं असं व्यक्तिमत्व ठरलं संतश्रेष्ठ नामदेव महाराज. आणि ज्या दिवशी पंढरपूर सोडलं नामदेव महाराजांनी, ज्ञानदेवांनी सांगावं, नामदेवा पंढरपुरात राहून जमणार नाही, बाहेर पडावं लागेल. 1 वर्ष ज्ञानदेवांच्या बरोबर तीर्थयात्रा, नंतरची 40 वर्ष अखंडपणे भारत भ्रमण केलं. आणि 80व्या वर्षी नामदेव महाराज पंढरपुरात येतात. आले ते थेट घरी नाही गेले, पांडुरंगाच्या पायरीवर उभे राहिले. भगवंता, या पायरीवर उभा राहून मी तुझ्याशी भांडलो 5व्या वर्षी, मी तुझ्याशी भांडण केलं, तुझ्याशी संवाद केला, तुझ्यासोबत खेळलो. भक्त कैवारिया होशी नारायणा बोलता वचना काय. लाज, तुला लाज वाटते का रे माझ्याशी बोलायला? या शब्दामध्ये तुझ्याशी भांडण सुद्धा केलं. आणि खरंय देव भांडले बरं का. जनाबाईचं तर भांडण फार वेगळं असायचं. अरे विट्या, अरे विट्या, मुळ मायेच्या कारट्या. पुढचं इथे सांगत नाही, कारण जनाबाईंचे असे शब्द विलक्षण, प्रचंड टोचण. बरं, हे आश्चर्य काय, जनाबाईचे अभंग कुणी लिहिले? जनाबाईंनी, देवानी, पांडुरंगाने लिहिले. जनाबाई बोलतायत, पांडुरंग लिहितायत. अरे विट्या, अरे विट्या, मुळ माहेच्या कारट्या. स्वतःच भगवंत लिहितायत. इतका अधिकार होता हो. नामदेव महाराज आले, भगवंतांना सांगतायत, देवा आता मला कळलं सर्वाभूती परमात्म तत्व कशा पद्धतीने आहे. मी फक्त कीर्तनात बोलत होतो, पण एको देव हा सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, हे उपनिषदांचं तत्वज्ञान मी जाणलं. आणि आता मला कळलं, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल. नामदेवांचा खूप सुंदर अभंग आहे. मी अवकाश तू भूमी, मी आकाश तू भूमिका, तू आकाश मी भूमिका, तू पिंडी मी शाळुंका, तू समुद्र मी द्वारका, स्वये दोन्ही. नामा म्हणे पुरुषोत्तमा, स्वये भुललो तुझिया प्रेमा, तू कुडी मी आत्मा, स्वये दोन्ही. असा ऐक्य आणि अद्वैताचा साक्षात्कार नामदेव महाराजांना होतो. तिथे उभे राहतात आणि पांडुरंग परमात्म्याला सांगतात, देवा की आता हा जो नियम मी केलाय ना, तो नियम जरी मी केला असला तरी तो सिद्धीला तू न्यायचा. शेवटचं चरण. नाम म्हणे केशव राजा, 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 नाम म्हणे केशव राजा.
आपण चालती माझा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी तालवी मजा केला पण तालवी मजा केला पण तालवी मजा चरण सर्वता कोडे सर्वता चरण कोडे सर्वता चरण कोडे सर्वता सोडी सर्वथा सोडी नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा चरण न सोडी सर्वथा तुझी आण पंढरीनाथा. संतांचा अधिकार असा आहे. नामदेव महाराज म्हणतात मी नियम केला हाची माझा नेम सिद्धी नेई. नाथ महाराज सुद्धा म्हणतात ना की मी नियम केला पण तू तो सिद्धीला न्यायचा. सत्य संकल्पाचा दाता नारायण मी संकल्प करेन पण तू संकल्प तू सिद्धीला न्यायचा. आणि मग अशा भक्ताची अवस्था काय होते तुकोबराय सांगतात आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा. अशी अवस्था सद्भक्ताला प्राप्त होते. म्हणून भक्त शिरोमणी या पदाला पोहोचलेले आणि सगळ्यांना वंदनीय ठरणारे विठुरायाचे प्रेम भंडारी असणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज भगवंताला याचना करतात, प्रार्थना करतात, विनवणी करतात. केला नेम चालवी माझा. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम पारायण सप्ताहातलं कीर्तन हे बरोबर 11ला संपावं अशी अपेक्षा राहते. म्हणजे संयोजकांच्या बरोबर श्रोत्यांची सुद्धा. त्यामुळं तो प्रयत्न माझ्या परीने मी केलाय. आपला जास्त वेळ इथून पुढे सुद्धा घेणार नाही. अजिबात काळजी करू नका. हे पारायण माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं चालू आहे. माऊलींचा हा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी हे वर्ष आहे. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताते ही पैजा जिंके असं म्हणणाऱ्या ज्ञानोबांनी मराठी भाषेचा गौरव केला. आणि त्यांच्याच या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला. हे केवढं मोठं आपल्या मराठी भाषे म्हणजे आपल्या आईचा केलेला गौरव आहे. हा आपल्या आईचा केलेला सन्मान आहे. जसं ज्ञानोबांचं हे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे तसं तुकोबरायांचं हे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आहे. 375 वर्ष तुकोबरायांच्या जन्माला यावर्षी होत आहेत. त्यामुळे गाथा काय ज्ञानेश्वरी काय गाथा हातात घेऊया तर आमचा माथा सुधरेल. माऊलींची ज्ञानेश्वरी हातात घेऊया सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आम्ही म्हणतो आम्हाला ज्ञानेश्वरी कळतच नाही. खरं सांगू का आमची अडचण काय आहे? आईची भाषा लेकराला कळत नाही असं कधीच होत नाही. कळते पण आमचं अडचण किंवा समस्या अशी आहे की आम्ही लेकरू व्हायला तयार नाही. मी करता ऐसे म्हणसी समर्थ म्हणतात तरी तू दुःखी होशी. श्रीराम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. करते पण भगवंताकडे देऊया. माऊलींना सुद्धा धाकटं पण खूप आवडायचं. माऊली म्हणतात थोरपणा परासांडी जे व्युत्पत्ती अवघी विसरी जे जगात धाकुटे होई जे तै जवळीक माझी. कशाला मोठेपणा. आज आम्ही अहंकार नावाची जी गोष्ट घेऊन बसलो ना आणि भगवंताला ॲलर्जी आहे ती दंभाची. देवाला अहंकार अजिबात आवडत नाही. परवा पुण्यामध्ये ट्रॅफिक सिग्नलला एक गाडी दिसली मला. मोठी गाडी होती बरं का. माणसं कशाचा अहंकार करतील माहिती नाही. आणि हे मीच नाही आपण सगळे पाहता. फक्त जरा आज कीर्तनात बोलते त्या गाडीच्या मागे असं लिहिलं होतं. मोठी सफारी गाडी होती. म्हणले भाऊंशी वाकडं स्मशानात लाकडं. कशाचा अहंकार आम्ही करतो.
धनानी भूमो पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्मशानी, सगळंच इथं राहणार आहे. देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एकः. सोबत फक्त कर्म येणार आहे ना, मग ते कर्म या देहाने असं घडावं. बघा ना, कर्माच्या बाबतीमध्ये माणूस स्वतंत्र आहे, पण फळाच्या बाबतीत परतंत्र आहे. फळ भगवंत आम्हाला देणार आहे, त्यामुळे कर्म असं करूया की भगवंताला उत्तम फळ आम्हाला द्यावंच लागेल. आमचा देह देवकार्यासाठी देशकार्यासाठी झिजावा. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. ही अवस्था तुमची माझी सुद्धा साधकावस्थेमध्ये भक्तीच्या वाटेवरती व्हावी. आणि मग हे करत असताना जीवनातल्या अनेक समस्यांची उत्तर आम्हाला मिळतील. कशाला कुणाचा हेवा करायचा, द्वेष करायचा, मत्सर करायचा. मी हात जोडून सांगते, श्रोते हो, माझ्यावर विश्वास ठेवा. अंतःकरण